हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? कसे आहेत? गुड इव्हनिंग. आज आपण इंग्लिशमध्ये काल पाहिले डू, डज, डिडंट. आज पण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स पाहणार आहोत. आय गो टू स्कूल, ही गोज टू स्कूल, सी गोज टू स्कूल, सी वर्क्स हार्ड. नाही का? जेवढे वर्ब्स असतील, समजा आता ती चहा पित आहे, सी ड्रिंक्स टी, आहे की नाही? सी ड्रिंक्स टी. तो दूध पित आहे, मग काही ही ड्रिंक्स मिल्क. साधे साधे वाक्य, सिंपल प्रेझेंट टेन्स, याच्यात काहीच नाही. ही, सी आणि इट असेल तर क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लागतो. मग आता तो मदत करतो, ही हेल्प्स टू अदर्स, ते मदत करतात, दे हेल्प टू अदर्स. आता ते अनेक वचन आहे म्हणून हेल्प येईल, यस प्रत्यय लागणार नाही. डझंट सी, यस सी डज. सी डज वर्क, यस सी वर्क्स इन द फील्ड. असे साधे साधे वाक्य तुम्ही तयार करा, 10-15 करा. आता जास्त वाक्य तयार करायला लागेल, म्हणजे तुम्हाला डीड, डज आणि डू ने सगळे सिंपलचेच तयार करा 2 दिवस. बघा इथं इंग्लिश फाईन टेन्स. टेन्स म्हणजे आता सिंपल प्रेझेंट टेन्स केलेत आपण, आणि सिंपल पास्ट, साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ. पहिलं काय आलंय? आय वर्क. आय वर्क, आय वर्क्स का झालं नाही होणार, कारण आय हे तृतीय पुरुष एकवचन नाही. आय वर्क सिंग्युलर आय, नॉट अ प्लुरल. मग आय वर्क इन द फील्ड असं म्हणू शकतात. आय वर्क इन द किचन, काही पण आय वर्क, साधा काळ आहे प्रेझेंट. डू आय वर्क, आता डू आलं. डज का नाही आलं? डज केव्हा आलं असतं? सी आणि ही असतं, रामा असतं, सीता असतं, गोपाल असतं, तर डज आलं. आय, दे असेल तर डू येईल, आय असेल तर डू, वी असेल तर डू. म्हणजे आय वर्क, डू आय वर्क. मग तिथं आय डोंट वर्क येईल, किंवा आय डू वर्क इन द फील्ड, आय डू वर्क इन द किचन, आय डू वर्क इन द प्लेग्राउंड, आय डू वर्क इन द गार्डन, काही पण येऊ शकतं. नंतर आता बघा ही आलेले, मग ही वर्क्स इन द किचन, ही वर्क्स इन द फील्ड, ही वर्क्स इन द कंपनी, काही पण येऊ शकतं, तुम्ही कोणतंही टाका. मग आता ही आल्यामुळं डज आलेलं आहे. बघा, डज ही वर्क इन द कंपनी, काही तुम्ही तुमच्या मनाने लिहा. ही डज नॉट वर्क इन द कंपनी, ही डज नॉट वर्क इन द टेल्को, ही डज वर्क इन द बजाज, ही डज वर्क इन द टेल्को, ही डज नॉट वर्क इन द बजाज, असं वेगवेगळं. आता प्रेझेंटमध्ये बघा ना, प्रेझेंटमध्ये बघितलं आपण. आता हे सिंपल पास्टमध्ये आहेत, सगळं वर्कचे पास्ट टेन्स आलेले आहेत. काय आलेले आहेत? पास्ट टेन्स आलेले आहेत. मग आता आय वर्क इन द किचन, आय वर्क इन द हॉस्पिटल, आय वर्क इन द प्लेग्राउंड, काही पण येऊ शकतं ना. डीड आय वर्क, आता इथं डीड आलाय, आय कारण पास्ट आहे, डूचा भूतकाळ काय झालाय? डीड, म्हणून डीड आलाय. भूतकाळातलं वाक्य असेल तर पास्ट येईल, आता साधं असेल तर प्रेझेंट येईल. मग डीड आय वर्क, येस येईल किंवा नो येईल. आय डीड वर्क किंवा आय वर्कड इन द फील्ड, आय डीड नॉट वर्क इन द फील्ड, असं वेगवेगळे. डीड ही वर्क, आता वर्क आले नाही बरं का नाही आलं? कारण इथं काय आहे? पास्ट टेन्स आहे, म्हणून डीड ही वर्क इन द हॉस्पिटल. पुढचं तुम्ही काही करा, काही पण लिहा. ही डीड नॉट वर्क इन द हॉस्पिटल. पुढे किती तुम्हाला सेंटेन्स मोठं करायचं असेल तरी तुम्हाला ते मोठं करता येतं. आय डीड वर्क इन द हॉस्पिटल, आय डिडंट वर्क इन द गार्डन. आता ही वर्क व्हेरी हार्ड आलं की नाही? मग साधं वाक्य, ही वर्क हार्ड, व्हेरी हार्ड, ही वर्क हार्ड, ही वर्क व्हेरी हार्ड, म्हणजे तो खूप कष्ट करतो.
अशा प्रकारे साधे साधे 15-20 वाक्य तयार करा. येस, गुड, एन्जॉय लाईफ, एन्जॉय हार्ड वर्क, एन्जॉय डिफिकल्ट क्वेश्चन, एन्जॉय मोर सेंटेन्सेस. ओके, इंग्लिश.